आपल्याला डायबिटीज झाला आहे म्हणजे आपल्या ब्लडमधल्या शुगर लेवल वाढत चाललेल्या आहेत, एवढंच आपल्याला डायबिटीजविषयी माहीत असतं. मात्र पूर्वी तर आपल्या ब्लड शुगर लेवल नॉर्मल होत्या आणि आता अचानकपणे ह्या शुगर लेवल वाढत चाललेल्या आहेत. याचाच अर्थ आपल्या शरीरामध्ये असा काहीतरी बदल घडला असेल, असा काहीतरी डिस्ट्रक्टिव्ह चेंज झाला आहे ज्याच्यामुळं आपल्या ह्या शुगर लेवल वाढत चाललेल्या आहेत. हा डिस्ट्रक्टिव्ह चेंज काय आहे हे ज्यावेळी आपण जाणून घेऊ तेव्हाच आपल्या शुगर लेवल कशा प्रकारे मॅनेज करायच्या हे आपल्याला समजेल. हा डिस्ट्रक्टिव्ह चेंज काय असतो हे आता मी तुम्हाला आज शिकवणार आहे. आपण ज्यावेळी जेवण करतो त्या जेवणानंतर आपल्या ब्लडमधल्या शुगर लेवल वाढायला लागतात आणि मग जेव्हा ब्लडमधल्या शुगर लेवल वाढायला लागतात तेव्हा आपल्या शरीरात जो पँक्रियाज नावाचा जो ऑर्गन प्रेझेंट आहे त्याच्यातून इन्सुलिन नावाचं एक हार्मोन सिक्रेट व्हायला लागतं आणि ह्या इन्सुलिनचं काम आहे की आपल्या ब्लडमधल्या ग्लुकोज लेवल मॅनेज करायला आपल्याला मदत करणं. पण हा इन्सुलिन आपल्याला कशा प्रकारे आपल्या ब्लडमधल्या ग्लुकोज लेवल मॅनेज करायला मदत करतो हेही आपण जाणून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की आपल्या ब्लडमधल्या ग्लुकोज जे आहेत ते आपल्या लिव्हरमध्ये जातात. तिथलं ग्लुकोज स्टोरेज फुल झालं की त्याच्यानंतर मग त्या मसलमध्ये जातात आणि अशा प्रकारे विविध ऑर्गन्समध्ये आपल्या ग्लुकोज पोचायला लागतं, आपली शुगर पोचायला लागते आणि अशा प्रकारे मग आपल्या ब्लडमधल्या ग्लुकोज मॅनेज व्हायला लागतात. इथं काय होतं की जेव्हा आपल्या ब्लडमधल्या ग्लुकोज लेवल वाढायला लागतात तेव्हा आपल्या पँक्रियाजमधनं जो सिक्रेट होणारा इन्सुलिन नावाचा जो हार्मोन आहे तो काय करतो तर तो इन्सुलिन आपल्या मसलवरती, लिव्हरवरती अल्फा युनिट आणि बीटा युनिट नावाचे इन्सुलिन रिसेप्टर्स प्रेझेंट असतात त्याला जाऊन अटॅच व्हायला लागतो. हे आपले मसल किंवा लिव्हरवरचे जी सेल्सची मेम्ब्रेन आहे ती ही मेम्ब्रेन आहे आणि ह्या मेम्ब्रेनवरती हे अल्फा युनिट आणि बीटा युनिट नावाचे हे इन्सुलिन रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत. हा अल्फा युनिट आहे, हा बीटा युनिट आहे, हा इन्सुलिन रिसेप्टर आहे इथे आणि ह्या इन्सुलिन रिसेप्टरला जाऊन आपला इन्सुलिन अशा प्रकारे अटॅच होतो. हे इन्सुलिन मॉलिक्युल्स आहेत ह्याला जाऊन हा अटॅच होतो आणि जेव्हा इन्सुलिन ह्या रिसेप्टर्सला जाऊन अटॅच होतो तेव्हा एक रस्ता तयार होतो आणि ह्या रस्त्याला आपण म्हणतो इन्सुलिन रिसेप्टर सिग्नल पाथवे. पाथवे म्हणजेच एक रस्ता तयार होतो. या रस्त्यावरून आपल्या ब्लडमधल्या ग्लुकोज आपल्या सेलमध्ये एंट्री करायला सुरुवात करतात. आपले मसल्सचे, लिव्हरचे आणि इतर ऑर्गनचे जे सेल आहेत त्याच्यामध्ये हे ग्लुकोज एंट्री करायला सुरुवात करतं. मात्र डायबिटीसमध्ये काय झालेलं असतं तर हे जे अल्फा युनिट आणि बीटा युनिट आहे ह्याची संख्या आपल्या शरीरामधली कमी झालेली असते किंवा त्याचं डिस्ट्रक्शन झालेलं असतं. त्यामुळंच हा रस्ताच बनत नाही. त्यावेळी मग हा रस्ता पुरेशा प्रमाणात बनतच नाही आणि त्याच्यामुळे आपल्या ब्लडमधल्या शुगर आपल्या मसल, लिव्हर आणि इतर ऑर्गन्सच्या सेल्समध्ये आपलं ग्लुकोज पोचूच शकत नाही. पुरेशा प्रमाणात जर ग्लुकोज आपल्या मसल, लिव्हर आणि इतर ऑर्गन्सच्या सेलमध्ये पोचू शकलं नाही तर मग आपल्या ब्लडमधल्या ग्लुकोज लेवल वाढायला लागतात. तर आपल्याला आपल्या ग्लुकोज लेवल जर नॉर्मल करायचे असतील तर काय करावं लागेल तर ह्या इन्सुलिन रिसेप्टर सिग्नल जे प्रेझेंट आहेत हे रिसेप्टर्स जे आहेत अल्फा युनिट, बीटा युनिट ह्यांची संख्या आपल्या मसल आणि लिव्हर आणि इतर ऑर्गन्सवरची वाढवायला लागेल. तर ती कशी वाढणार तर ती वाढवण्याचे काही मेथड्स आहेत. त्या मेथडमध्ये 5 मेथड प्रूव्हन मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली मेथड आहे ती म्हणजे आपलं फॅट पर्सेंटेज कमी करणं. आपल्या शरीरातली चरबी जर आपण कमी करत गेलो तर हे डेफिनेटली हे रिसेप्टर्स वाढत जातात, त्याची ॲक्टिव्हिटी लेवल वाढते आणि त्याच्यातून मग आपल्या ब्लड ग्लुकोज लेवल मॅनेज करायला आपल्याला मदत होऊ शकते. दुसरं आहे आपलं मसल मास. आपला जेवढा मसल वाढत जाईल तेवढ्या ह्या अल्फा युनिट, बीटा युनिट रिसेप्टर्सची संख्या वाढत जाते आणि त्याच्यातून मग आपल्या ब्लड ग्लुकोज लेवल मॅनेज करायला आपल्याला मदत होते. तिसरं आहे आपल्या लिव्हरची हेल्थ. आपलं लिव्हर जेवढं डिटोरेटेड असेल, जेवढं अनहेल्दी लिव्हर असेल तेवढं ह्या रिसेप्टर्सची संख्या कमी असते आणि जेवढे हे रिसेप्टर्सची संख्या कमी असेल तेवढे आपल्या शुगर लेवल मॅनेज करणं आपल्याला डिफिकल्ट व्हायला लागतं. त्यामुळे लिव्हरची हेल्थ जेवढी वाढवाल
तेवढ्या ह्या रिसेप्टर्सची संख्या वाढत जाणार आहे आणि त्याच्यातून आपल्या शुगर लेवल मॅनेज करायला आपल्याला मदत होणार आहे. चौथा एक घटक आहे तो म्हणजे आपलं लार्ज इंटेस्टाईन किंवा स्मॉल इंटेस्टाईन, आपलं गट. जेवढं गट आपलं हेल्दी असेल तेवढं त्या गटमध्ये सिक्रीट होणारा GLP-1 नावाचा एक अँटी डायबिटिक हार्मोन या रिसेप्टरची संख्या वाढवायला मदत करतो. त्यामुळं गट रिहॅब करण्यावरती किंवा आपल्या लार्ज इंटेस्टाईनचं फंक्शनिंग वाढवण्यावरती आपल्याला भर द्यायचं आहे. जेवढं तुमचं इंटेस्टाईन चांगल्या प्रकारे काम करेल तेवढं तिथे सिक्रीट होणारा GLP-1 नावाचा अँटी डायबिटिक हार्मोन सिक्रीशन वाढेल आणि तेवढे हे अल्फा युनिट बीटा युनिट हे इन्सुलिन रिसेप्टर पाथवे जो आहे तो तेवढा स्ट्रॉंग होत जाईल आणि त्याच्यातून आपल्या शुगर लेवल मॅनेज व्हायला आपल्याला मदत होईल. आणि पाचवा एक फॅक्टर आहे तो म्हणजे आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट. आपला जेवढा स्ट्रेस वाढत जातो तेवढा आपल्या ब्लडमधल्या कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण वाढत जातं आणि हा जो कॉर्टिसॉल आहे हा ह्या अल्फा युनिट बीटा युनिट हे जे इन्सुलिन रिसेप्टर्स आहेत ह्याला डॅमेज करायला हा कॉर्टिसॉल हार्मोन कारणीभूत असतो. जेवढं स्ट्रेस लेवल कमी ठेवाल तेवढ्या कॉर्टिसॉलच्या लेवल कमी राहतील आणि त्याच्यातून मग आपल्या ह्या अल्फा युनिट बीटा युनिट रिसेप्टर्सचं डिस्ट्रक्शन थांबेल, ह्याची संख्या कमी होणं थांबेल आणि ह्याची संख्या वाढणं सुरुवात होईल. म्हणजेच आपल्याला इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढत जाईल आपली आणि त्याच्यातून मग आपल्या शुगर लेवल मॅनेज व्हायला मदत होईल. याचाच अर्थ काय आहे ह्या सगळ्याचा? हा जो जेवढा डिस्ट्रक्शन होत चाललेलं आहे अल्फा युनिट बीटा युनिटचं, म्हणजेच ह्या इन्सुलिन रिसेप्टर्सचं जेवढं डिस्ट्रक्शन होत चाललेलं आहे त्यालाच आपण इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होणं असं म्हणतो. जेवढं हे अल्फा युनिट बीटा युनिट्सची ॲक्टिव्हिटी लेवल वाढत जाईल, जेवढी याची संख्या वाढत जाईल त्यालाच आपण इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढणं असं म्हणतो. आणि जेवढं तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होईल तेवढा तुमचा इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढत जाईल आणि त्याच्यातून आपल्या शुगर लेवल मॅनेज करायला आपल्याला मदत होईल. त्यामुळंच जर आपल्याला आपल्या शुगर लेवल मॅनेज करायचे असतील तर 5 फॅक्टरवरती काम करणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपलं फॅट पर्सेंटेज कमी करणं, मसल मास वाढवणं, आपल्या लिव्हरचं हेल्थ वाढवणं, आपल्या गट रिहॅब करणं आणि आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंट करणं. मात्र एका डायबिटिक व्यक्तीसाठी या 5 फॅक्टरवरती काम करणं आणि एका नॉन डायबिटिक व्यक्तीनं या 5 फॅक्टरवरती काम करणं ह्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. हा डिफरन्सही काय आहे हे आपण सततपणे जाणून घेऊया.